म्हणतो की उद्धव मामूंचा जर महापौर मुंबईमध्ये झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल। तर ठाकरेंकडून कोळी बांधवांची भावनिक फसवणूक केलेली आहे। ठाकरेंच्या वचननाम्यात बाळासाहेबांचं नाव नाही। ठाकरेंनी 2017चा वचननामा कॉपी पेस्ट केलेला आहे। राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। पत्रकार परिषद घेत त्यांनी ही टीका केली आहे। आजच्या वचननाम्यात पण तेच लिहिलंय, कोळीवाडा गावठाणमधली सर्व बांधकामे नियमित करणार। मग 8 वर्ष झाले, 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री कालावधी होता। त्या मुख्यमंत्री कालावधीत मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार होता की कोळीवाड्यातली बांधकामे अधिकृत करायची, परंतु दुर्दैवाने ती न करता केवळ कोळीवाड्यातील आमचे कोळी बांधव असेल, आगरी बांधव असेल, त्यांना फसवून नेहमीच मतं मिळवण्याचा तो प्रकार आहे। परंतु मला संपूर्णतः विश्वास आहे कोळी बांधव आणि आगरी बांधव आमचे ते कोळीवाडा गावठाणातील महायुतीच्या पाठीशी उभे राहतील, कारण हे सर्व काम यापूर्वी यूडी मिनिस्टर म्हणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या गोष्टीची पूर्तता अगोदरच केलेली आहे। ही लोक एकमेकांना विश्वासघातकी म्हणत होती, अगोदर पाठीत खंजीर कुपसला म्हणत होते आणि आपणच दिलेला शब्द गिळणारी ही लोक आहेत। मुंबईकर जनता यांच्या शब्दावर मुळीच विश्वास ठेवणार नाही। यांचा शब्द भ्रष्टाचाराचा आहे, यांचा शब्द मतलबाचा आहे, यांचा शब्द तिजोरी लुटण्याचा आहे। आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की जाणीवपूर्वक त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे। कितीही तोंडाच्या वाफा फेकल्या तरी जनता ठाकरेंना विचारणार नाही। भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे। ठाकरे बंधूंना मुंबईत असा फटका बसणार आहे की पुन्हा कुठे दिसणारच नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हणत ठाकरे बंधूंवर जहरी टीका केली आहे।